हाय हॅलो नमस्कार. मी शीतल तुमचं मनापासून स्वागत करते स्लाइस ऑफ लाईफ या चॅनलमध्ये. तर दिवाळी जवळ आलेली आहे आणि सगळ्या महिलांची ना जोरदार तयारी चालू असेल. तर शॉपिंग असो, फराळाची असो, घर आवरणं असो किंवा काही छोट्या मोठ्या वस्तू आहेत ते जेंट्स काय आणू शकत नाही, त्या आणण्यासाठी आपल्यालाच बाहेर जावं लागतं आणि त्या घेऊन यावं लागतं. यामुळे ना खरंच खूप धावपळ झालेली आहे. तुमची काय माझीसुद्धा होत आहे सध्या. आता मी फराळाला सुरुवात करणार आहे. तर सर्वात अगोदर ना ऊन एवढं कडक पडतंय आणि त्यासाठी ना मी म्हणलं अगोदर चकलीची जी भाजणी आहे ना ती आपण तयार करावी. त्यासाठी मी इथे तांदूळ, उडदाची डाळ, मुगाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. तर तांदूळ इथं मी 1 किलो घेतलेला आहे. हे कोलम वापरलेला आहे तांदूळ मी. हरभऱ्याची डाळ मी इथं अर्धा किलो वापरलेले आहे. पावशेर मुगाची डाळ आणि त्याच्याने मग उडदाची डाळ असं वापरलेलं आहे. आणि हे आता स्वच्छ धुवून मी ना बाहेर कॉटनचा कपडा अंथरला आणि याच्यावरती मी असं पसरवून घेतलेलं आहे. कारण की म्हटलं दिवाळीच्या तयारीची सुरुवात चला म्हटलं पहिले वाळवणाने करावी. आधी वाळवण करून घेतलं ना पुढे मग ना आपल्याला पटपट पदार्थही बनवायला येतात. आणि ऊन एवढं कडक होतं ना मग लक्षात आलं की चला आधी जे वाळवण्याचे जे काम आहेत ना ते अगोदर करून घ्यावं. म्हणून ना मी कॉटनच्या कपड्यावर सगळं मी बघा हे असं धुवून पसरवून घेतलं. तर एवढं कडक ऊन होतं ना तुम्हाला सांगते हे ना डाळी वगैरे पसवेपर्यंत सुद्धा मला ना नको नको असं झालं होतं. तर दिवाळीच्या तयारीची सुरुवात जर अगोदरच केली ना महिलांनी तर लक्ष्मीपूजनला आपण रिकामं होतो आणि त्या दिवशी ही बरीच कामं असतात आपल्याला. पूजेची तयारी असते, घर आवरणं असतं, आपलं स्वतःचंही आवरण असतं, कोणी कोणी पुरणपोळीचा नैवेद्य हे करतं. त्यामुळे ना अशी छोटी छोटी कामं मी तर 8-10 दिवस अगोदरच चालू केलं होतं. आता हा व्हिडिओ पहिलाच आहे पण आता तुमच्यासोबत तो शेअर करते. आता हे सगळं पसरवून घेतल्यानंतर इकडं ना मला हरभऱ्याची डाळ तीही दळून आणायची होती. मग मी ना इकडच्या गॅलरीमध्ये ती सकाळीच वाळू घातली होती कारण की 2 गॅलरी आहेत मला. एका गॅलरीमध्ये मी ऊन सकाळी लवकर येतं ना त्यावेळेस तिकडं मी ते वाळायला टाकली होती. डाळ वाळल्यानंतर इकडे मी लगेच ते ना भाजायला घेतली होती. म्हटलं चला लगेच ती आता कडकडीत वाळली ना तर पहिलं ती भाजून घ्यावी. आता मी बेसन दळून आणायच्या अगोदर काय करत असते की ती हलकीशी भाजते कढईमध्ये आणि नंतरच ही डाळनं दळायला टाकत असते. याने काय होतं बेसन हे खमंग होतं म्हणून मी कढईमध्ये हलकीशी भाजते. जास्त कडकडीत आपल्याला भाजायची नाही आहे. तर आता जी डाळ आहे ना ती सगळी मी भाजून बघा अशा पद्धतीने मी ती भाजलेली आहे. जास्त कडकडीत भाजलेली नाही आहे. सगळी डाळ ही भाजून घेते आणि त्यानंतर भाजणीही भाजायला घेते. आता दुसऱ्या दिवशी मी भाजणी भाजली कारण की ती वाळतच होती. मग सगळी भाजणी भाजून घेतल्यानंतर ते एकत्र मिक्स केलं, थंड केलं आणि नंतरच मग छोट्या गिरणीतून दळून आणायचं आहे आणि तेही भाजणीवरच भाजणी टाकायची किंवा हरभऱ्याच्या डाळीवर सुद्धा टाकली तरी चालते. आता हा ना दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. इथं मी चकल्या करायला घेतल्या होत्या. या चकल्या मी अशा पद्धतीने पाडून घेतल्या आणि त्या तळायला घेतल्या होत्या. आता या चकल्या करताच ना मी 5 वाजले होत्या मला कारण की अहोंना सुट्टी होती. मग आम्ही बाहेर गेलो होतो. बाहेरची कामं ही जे एकट्याला करता येत नाही मला ते दोघांनीच करायला लागतात ना त्याच्यामुळे दोघांना बाहेर जावं लागलं आणि मग आज करायच्या असं म्हणताना संध्याकाळी 5 वाजल्या आणि फायनली मी त्या करायला घेतल्या. आता चकल्या करताना तुम्हाला माहितीच असेल की किती पेशन्सचं काम आहे आणि खूप टाईम लागतो कारण की त्याला मंद आचेवर आपल्याला ह्या तळाव्या लागतात. त्यामुळे मी 2 किलोची भाजणी दळून आणली होती ना त्यातली 1च किलोची भाजणीचं पीठ मी मळून घेतलं होतं आणि ते करायला घेतल्या होत्या. आता पहिल्यांदा कडकडीत तेल गरम करायचं, त्याच्यामध्ये चकल्या सोडायच्या आणि नंतर गॅस बारीक करून मंद आचेवर हे तळून घ्यायच्या होत्या. आता ही रेसिपी ना मी सरिताज किचन आहे ना यांची बघूनच सेम टू सेम करते. खरंच खूप छान चकल्या होत्यात. वर्षानुवर्ष मी तीच रेसिपी फॉलो करते. आणि आता आपण 5-6 चकल्या एकदम करून घ्यायच्या आणि तेल कडकडीत गरम झालं ना तर गरम तेलामध्ये ते चकल्या सोडायच्या आणि नंतर बारीक गॅस करायचा आणि मगच ते मंद आचेवर तळायच्या. आता ज्या वेळेस आपण चकल्या सोडतो ना त्यावेळेस बघा असा फेस येतो पूर्ण आणि नंतर बारीक गॅस केल्यावर हळूहळू त्या तळल्या जातात आणि नंतर एकदमच तो फेस कमी कमी होत जातो. ह्याचा अर्थ समजायचा की आपल्या चकल्या ह्या पूर्णपणे तळल्यात. हे बघा अशा पद्धतीने. आणि असं ज्यावेळेस तेल होईल ना त्यावेळेस समजायचं आपल्या चकल्या ह्या रेडी झालेल्या आहेत. आता ह्या ज्या चकल्या आहेत सगळ्या तर मी एका पाटीमध्ये काढून घेते आणि छान कलरही आलेला आहे काटेदार आणि आतूनसुद्धा एकदम पोकळ झालेली आहे चकलीचं जर परफेक्ट प्रमाण जर घेतलं ना तर खूपच खरंच सांगते चकल्या खूप छान होतात. आणि सगळ्या पदार्थामधील जर महत्त्वाचा पदार्थ किचकट पदार्थ म्हणजे भाजणीची चकली. ती सहजासहजी कोणालाही जमत नाही आणि तो जर पदार्थ जमला तर समजा की आपली दिवाळी ही जमली. आता
तेल पूर्णपणे निथळून द्यायचं आणि नंतर मी एका पाटीमध्ये बटर पेपर टाकला, त्याच्यामध्ये या चकल्या मी काढून घेते. आता 1 किलोच्या भाजणीमध्ये ना बऱ्याचशा चकल्या होत्यात, नंतर मी तुम्हाला ते दाखवेल, शेअर करेलच. आणि याचा कलरसुद्धा बघा एकसारखा असा आहे चकलीचा. एकसारखा कलर असला की समजायचं की आपली चकली ही परफेक्ट झालेली आहे. आणि जास्तही डार्क कलर करायचा नाही, ते चकल्या कडक होतात. आता मी काही डेकोरेट केले ना, घर सजवलं आहे दिवाळीसाठी, ते तुम्हाला दाखवते. चला, मी सुद्धा गॅलरीतनं अशा पद्धतीने लायटिंग लावून घेतलेली होती. आणि ही लायटिंग ना मी झाडावर सुद्धा लावली होती बघा. मी म्हणजे आहुंनी लावली, कारण की त्या दिवशी त्यांना सुट्टी होती. मग मी त्यांच्याकडेच हे काम सोपवलं होतं की नाही, म्हटलं तुम्हाला सुट्टी आहे, तुम्ही हे काम करून घ्या, कारण की नंतर ना मग मलाच ते करावं लागलं असतं आणि घरातल्या कामाचाच एवढा लोड होतो आणि ते काम करायचं म्हटलं की आणखीनच लोड होतो. आकाशकंदील ही दारामध्ये लावला, कसा वाटतं तोही मला मात्र नक्की कमेंट करून सांगा. आता चकल्या झाल्या, शेव झाल्या, नंतर ना मी स्किन केअर करायला घेतलं होतं. इथं मम्माचं जे फेसवॉश आहे ना, त्यानेच मी फेस वॉश करते. आता दिवाळी चालू आहे आणि आपल्याला दिवसभर फराळ तळणं हे चालूच असतं, त्यामुळे काय होतं, जे ऑइल आहे ना ते आपल्या स्किनवर बसतं आणि त्यामुळे ना स्किन आपली खराब होऊ शकते. त्याच्यामुळे ना रोजची रोज रात्री झोपताना तरी फेस वॉश करून झोपलं पाहिजे. आता दिवाळी आहे म्हणून नाही, पण असं पण रोजच आपण फेस क्लीन करून झोपलं पाहिजे, स्किन केअर केलं पाहिजे. आता मी तुम्हाला सांगते खरं, पण मी सुद्धा कधी कधी कंटाळा करते, पण नाही म्हटलं आता काय दिवाळी आहे ना, आता कितीही थकलं जमलं तरी ना फेस क्लीन करून झोपायचं आणि स्किन केअर करून झोपायचं. मग आता मी ते फेस वॉश वापरते, खरंच छान येते. मी वापरते ना तर मला छान वाटतं स्किनला माझ्या ते. आता फेस क्लीन करून घेतल्यानंतर मी आता तो मसाज करणारे चेहऱ्यावरती. आता पाठीमागचा व्हिडिओ ज्यांनी बघितला असेल त्यांना ते समजलंच असेल की मी स्किन केअरसाठी ना प्रोडक्ट मागवलं होतं. ते छान आहे आणि जास्त महागे नाही आहे. तर त्याच्यामध्ये पाणी भरून आपण फ्रीजरमध्ये ठेवून टाकायचं आणि नंतर त्याचा आईस झाल्यानंतर आपण ते काढायचं. तुम्हाला मी ते दाखवतेच. आणि किती 142 रुपयाला ना ते 2 भेटलेत मला, जास्तही महाग नाही आहे. आणि आता मी ते तुम्हाला आता दाखवतेच बघा. म्हणजे मी घेतल्यापासून करते ना तर मला खूप छान वाटतंय. आणि हे आईस आहे ना, याने फक्त आपल्या स्किनला असं मसाज करायची. याने काय होतं माहिती आहे का, आता 30 नंतर 35 नंतर आपली स्किन ही लूज पडायला लागते आणि आईस मसाज असं केले ना तर आपली स्किन ही टाईट राहते, जास्त लूज पडत नाही. म्हणजे आपल्या सुरकुत्या वगैरे आपल्या चेहऱ्यावर पडतात ना, त्या थोड्या कमी होतात. म्हणून हे डेली केलं पाहिजे बरं का. मला हे आता पहिलं नव्हतं, पण आता समजायला लागलं की नाही, आपण स्किनची काळजी घेतली पाहिजे म्हणून. तर म्हणून मी तुम्हालाही सांगते की नाही, स्किनची डेली अशी तुम्ही स्किन केअर ही केलंच पाहिजे. आणि 1 मिनिट 2 मिनिट जर असं मसाज केलं ना, खरंच खूप छान वाटतं. मी जेव्हापासून करते तर मला खूप छान फील होतं आणि आपली स्किनसुद्धा चेहऱ्याची ना छान राहते. फेससुद्धा ना एकदम असा टवटवीत राहतो. आता हे केल्यानंतर ना मी चकले आणि शेव केले, ते काय तुम्हाला दाखवलं नाही. ते मी म्हटलं चला दुसऱ्या दिवशी तुम्हाला मी शेअर करेल की किती झालं किती नाही ते. आणि खूप दमल्यासारखं होतं दिवसभर बाहेर पळापळी आणि घरातला फराळ करून. आता हा व्हिडिओ दुसऱ्या दिवशीचा आहे. तर बघा, 1 किलोच्या भाजणीमध्ये एवढ्या चकल्या झाल्या होत्या. 1 भरणी जर भरल्या होत्या, तुम्हाला सांगते साधारणतः 100 चकल्या जरी होतात मीडियम साईजच्या. त्यानंतर ना मी ह्या चकल्या हवाबंद पॅक डब्यामध्ये भरल्या ना तर ह्या चकल्या छान राहतात, अजिबात साजळत नाहीत, काही नाहीत. आणि नंतर मी लसूण शेवही केली होती, ती देखील अर्धा किलो बेसन वापरून मी केली होती. ती पण छान झाली होती, कुरकुरीत अशी. ती देखील मी पॅक हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवली आहे. आणि आता फराळाची सुरुवात मी गोडानेच केली होती, त्यामुळे मी इथं म्हैसूर पाक केला होता. तर मलाच हसू येते. म्हैसूर पाक मी करायला लागले होते, पण मला तो खरंच सांगते जमला नाही, त्याला जाळीच पडली नाही म्हणावीशी. मग मी म्हटलं चला बेसन बर्फी म्हणून खाऊया, पण खायला मात्र खूप टेस्टी झाली होती बरं का, खरं सांगायला. आता तर पुढे जे काही फराळ बनवेल ना ते तुम्हाला मी शेअर करतच राहील. इथं माझ्या मुलासाठी म्हणजे आदरसाठी मी फटाकड्या मागवल्या होत्या, की काही लक्ष्मी बॉम्ब वगैरे, लक्ष्मी तोटे काय म्हणतात ते. आणि वेगवेगळे पण ऑटोबॉम्बचे ना खूप प्रकार होते, तो मला सांगत होता. यातले काही त्यांनी उडवले देखील. आणि तो सांगत होता मम्मी हा ऑटोबॉम्ब ना उडवताना खूप जोरात आवाज येतो, कांठाळ्या बसतात. आणि तो सांगताना ना एवढा त्याचा चेहरा खुल्ला होता ना, मग मला खूप बरं वाटलं की चला मुलाच्या आनंदातच आपला आनंद असतो. भरपूर साऱ्या फटाकड्या त्यांनी आणल्या होत्या. आणि तुम्हाला खरं सांगते, दिवाळी म्हटलं ना हा मुलांना फक्त फटाकड्या पाहिजेत. फराळ खायला त्यांना काही इंटरेस्ट नसतो, त्यांना फटाकड्या म्हणजेच त्यांचा जीव की प्राण असतो खरं सांगायला. आता ही जे फटाकड्या आहेत ना, ही एवढी एक पिशवी ना, खरं सांगते तुम्हाला 5,000च्या फटाकड्या होत्या. मी सुद्धा खरंच खूप शॉक झाले होते. म्हटलं अरे बापरे, एवढ्या महागाच्या फटाकड्या. पण म्हटलं चला, वर्षातून एकदाच हा दिवाळीचा सण येतो आणि मुलांच्या आनंदातच आपला आनंद असतो, म्हणून मी नंतर काहीच म्हणले नाही, गप्प बसले. चला, व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक मात्र जरूर करा. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका छानशा व्लॉगसोबत. तोपर्यंत सगळ्यांना हॅपी दिवाळी. बाय.